नमस्ते विद्यार्थ्यांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आपण गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत मुलांनो आणि गणितामध्ये इयत्ता 7वीचं आपण 7वं प्रकरण बघणार आहोत, जोड स्तंभालेख. बघा जोड स्तंभालेख म्हणजेच काय होते? स्तंभालेख म्हणजेच काय? आलेख होते मुलांनो. परंतु आपण बघा एक आलेखाचा अभ्यास बघितलेला आहे, म्हणजे जसं एक आलेख जो असतो आपण इंडिव्हिज्युअल आलेख बघितलेला आहे. इथे 2 आलेखाला जोडून म्हणजे बघा कमी जागेमध्ये आपल्याला माहिती मिळते. म्हणजे 2 आलेख असले त्याला एका ठिकाणी आपण जोडलं आणि मग एका आलेखावर दोन्ही आलेखांची जी तुलनात्मक आपण माहिती दर्शवतो त्यालाच आपण काय म्हणतो? जोड स्तंभालेख म्हणतो. तर चला मुलांनो, आपण आता अभ्यासाला सुरुवात करूया. तर आता आपण दुसरं उदाहरण बघूया मुलांनो. एका ज्यूस सेंटरवर शनिवारी आणि रविवारी वेगवेगळ्या फळांचे ज्यूस घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांची संख्या सारणीत दर्शवलेली आहे. तर बघा मुलांनो, इथे काय आहे की एका ज्यूस सेंटरवर शनिवारी आणि रविवारी वेगवेगळ्या फळांचे ज्यूस घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांची संख्या ह्या सारणीमध्ये इथे आपल्याला दर्शवलेली आहे आणि या माहितीवरून आपल्याला जोड स्तंभालेख काढायचा आहे. तर बघा मुलांनो, शनिवारी मोसंबी किती मुलांनो? 43 संख्या दाखवत आहे बघा, फळांचे ज्यूस घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांची संख्या. तर बघा शनिवारी 43 ग्राहकांनी मोसंबीचे ज्यूस घेऊन गेले, 30 ग्राहकांनी संत्र्यांचे ज्यूस घेऊन गेले आणि 56 ग्राहकांनी सफरचंदाचा ज्यूस घेऊन गेले आणि 40 ग्राहकांनी अननसचे ज्यूस घेऊन गेले. त्याचप्रमाणे बघा शनिवारचा आपण बघितला आहे. आता ह्या सारणीमध्ये बघा मुलांनो, रविवारी बघा 59 ग्राहकांनी मोसंबीचे ज्यूस नेलं, 65 ग्राहकांनी संत्र्याचे ज्यूस नेला आहे आणि इथे 78 ग्राहकांनी सफरचंदाचा ज्यूस नेला आहे आणि अननस जे आहे ते किती ग्राहकांनी नेलं? 67 ग्राहकांनी नेलेलं आहे. तर बघा या दिलेल्या ज्या माहितीनुसार आपल्याला काय काढायचं, याचा जोड स्तंभालेख काढायचा आहे. तर आपण बघा याचे 4 स्टेप्स बघितलं आहे. पहिल्या स्टेपमध्ये आपण काय करूया मुलांनो, की आपली जी पहिली स्टेप आहे त्याच्यात आपण काय करूया, एक्स आणि वाय एक्सिस घेऊया. त्याच्यानंतर बघा आपण काय करूया, पहिल्या स्टेप्स नुसार वाय अक्ष घेऊया आणि एक्स अक्ष घेऊया, त्यांना नाव देऊया. त्याच्याप्रमाणे मग त्याचा जो छेदन बिंदू आहे त्याला सुद्धा आपल्याला नाव द्यायचं आहे. मग दुसऱ्या स्टेप मध्ये आपण काय करतो, एक्स अक्षावर आपण माहिती लिहायची आहे, वाय अक्षावर त्याचं प्रमाण घेतो. तर इथे आपण काय लिहूया मुलांनो, इथे संख्या घेऊया आणि इथे सोमवार, इथे संख्यामध्ये काय लिहूया, सोमवार आणि वार घेऊया, सोमवार आणि रविवार. आणि इथे फळांची जी नाव आहेत ते घेऊया, जसं मोसंबी राहिलं, संत्री राहिलं, सफरचंद राहिलं, अननस राहिलं. आणि मग त्याचं आपण एक प्रमाण घेऊया मुलांनो आणि वेगवेगळी रंग घेऊया. जसं शनिवारसाठी आपल्याला एक वेगळा रंग घ्यावा लागेल आणि रविवारसाठी एक वेगळा रंग घ्यावा लागेल. तर बघूया मुलांनो आपण कशा प्रकारे याचा जोड स्तंभालेख काढलेला आहे. इथे आपल्याला ज्या संख्या आहेत त्या आपल्याला इथे दिलेल्या आहेत. शनिवारच्या आणि रविवारच्या वेगवेगळ्या ग्राहकांची आपल्याला इथे संख्या दिलेली आहेत. तर पहिल्या स्टेप मध्ये बघा मुलांनो, आपण इथे काय केलेलं आहे की आलेख कागदावर एक्स आणि वाय अक्ष घेऊन आपल्याला इथे आलेख पेपर घेतला आणि आलेख पेपरवर वाय आणि एक्स अक्ष काढायचा आहे आणि त्याचा जो छेदन बिंदू आहे तो छेदन बिंदू इथे आपल्याला दाखवायचा आहे. आणि 2 जोड स्तंभलेखातील जे अंतर आहे ते आपण नेहमीच्या रूल प्रमाणे समान ठेवायचं आहे आणि समान ठेवून एक्स अक्षावर वेगवेगळी आपल्याला इथे फळे दाखवायची आहे. बघा मोसंबी, संत्री, सफरचंद, अननस, आपण इथे वेगवेगळी फळे दाखवूया मुलांनो. आणि तिसऱ्या स्टेप नुसार आपण काय करूया, वाय अक्षावर त्याचं प्रमाण ठरवूया आणि जसे 1 एकक बरोबर 10 ग्राहकांची संख्या, 1 एकक म्हणजे बघा मुलांना आपण 10 ग्राहकांची संख्या घेतली आहे आणि वाय अक्षावर ज्यूस घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांची संख्या इथे आपण दर्शवूया. तर बघा तिसऱ्या स्टेपवर आपण एक्स अक्षावर आपण इथे वाय अक्षावर प्रमाण ठरवलेलं आहे आणि 1 एकक म्हणजेच किती, 10 ग्राहकांची संख्या, म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे आपण 10 ग्राहकांची संख्या इथे घेतलेली आहे मुलांनो. आणि वाय अक्षावर ज्यूस घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांची संख्या इथे दर्शवली आहे. बघा प्रमाण इथे घेतलेला आहे, 1 सेंटीमीटर बरोबर 10 ग्राहकांची संख्या. शनिवारसाठी वेगळा रंग घेतला आहे आणि रविवारसाठी इथे वेगळा रंग दर्शवलेला आहे.
2 रंगाद्वारे आपण इथे शनिवार आणि रविवार दर्शवलेला आहे. त्याच्यानंतर बघा मुलांनो, इथे ग्राहकांची जी संख्या आहे ती आहे आणि ठरवलेल्या प्रमाणानुसार प्रत्येक वेगवेगळ्या फळांची जी संख्या आहे ते दाखवणाऱ्या स्तंभाची जी उंची आहे ती ठरवायची आहे. बघा, ही जी उंची आहे ती आपण आपल्या मनाने ठरवतो का नाही? आपल्याला जी क्वांटिटी दिलेली आहे, इथे जसं ग्राहकांची संख्या दिली त्याच्यानुसार ह्या स्तंभाची जी उंची आहे ती ठरणार आहे. आणि 2 स्तंभ वेगळे दाखवण्यासाठी इथे आपण वेगळे रंग दाखवलेले आहेत. तुम्हाला हवे ते रंग तुम्ही घेऊ शकता. तर बघा, अशा प्रकारे जसं मोसंबीचं बघा, मोसंबीचं जे आहे ते मोसंबी किती दाखवलेलं आहे मुलांना बघा. मोसंबीचा ज्यूस घेण्यासाठी ग्राहकांची जी संख्या आहे ती शनिवारी किती आली आहे मुलांना बघा, 40 च्या नंतर इथे 41, 42, 43 बघा इथे 43 आलेली आहे. आणि रविवारी मोसंबी घ्यायला येणाऱ्यांची संख्या बघा, ही रेषा इथे येत आहे म्हणजे 50ला 1 कमी म्हणजे 49. किंवा आपण असंही मोजू शकतो मुलांनो बघा, इथे नंबर लिहिलेला नाहीये म्हणजे 40 आणि इथे 41, 42, 43, 44, 45 इथे बघा, इथे येईल तर 45 होईल, पण हे 45 पेक्षा जास्त आहे म्हणजे 46, 47, 48, 49. म्हणून याला आपण काय लिहिलं, मोसंबीची जी संख्या आहे ती किती लिहिलेली आहे, 49 लिहिलेली आहे. तसंच संत्रीची जी संख्या आहे मुलांनो, तर संत्र्याची जी संख्या आहे ती 30 आहे. शनिवारी किती आहे मुलांनो बघा, ही रेषा इथे 30 ग्राहकांनी संत्र्यांचा ज्यूस घेतला आणि रविवारी तो ज्यूस किती घेतला बघा, ही रेषा इथे आहे म्हणजे 65 येत आहे मुलांनो, कारण बघा इथे 60 आहे, 61, 62, 63, 64, 65. आणि सफरचंदाची जी संख्या आहे मुलांनो, सफरचंदाचा ज्यूस घ्यायला येणारे हा जो रंग आहे हा शनिवारसाठी आहे आणि ग्रीन आहे हा रविवारचा दाखवत आहे. तर शनिवारी किती ग्राहक आले होते मुलांनो बघा, सफरचंदाचा ज्यूस घ्यायसाठी आपल्याला तक्त्यात दिलेल्या माहितीनुसार आपण हे केलेलं आहे. तर बघा, याच्यावर 1 पॉइंट जास्त म्हणजे इथे आलं म्हणजे 50 मध्ये 1 55 आणि 1 56 बघा, इथे 56 आलेला आहे मुलांनो. आणि इथे बघा, ही हाईट बघायची आहे, किती आहे ही 70, 70च्या वर इथे 75 आणि 76, 77 बघा, 77 ग्राहक सफरचंदाचा ज्यूस घ्यायला आले रविवारी. आणि अननसचा ज्यूस घ्यायला शनिवारी किती आले मुलांनो बघा, इथे हे होत आहे म्हणजे 40 आले. 40 ग्राहक हे अननसचा ज्यूस घ्यायला आले. ही आपल्याला माहिती दिली होती आणि त्याच्यानुसार आपण याचे बघा स्तंभाची उंची ठेवलेली आहे. बघा, याची जी उंची आहे ती किती आहे बघा, 60च्या नंतर 65, 65 पेक्षा 2 रेषा जास्त आहेत. 65, 66, 67, 67 आहे. बघा, आपण 65 कसं घेतलं बघा, इथे समजा लाईन आहे तर 60 आहे मुलांनो. 60च्या नंतर आपण रेषा मोजूया, 61, 62, 63, 64, 65, 66, 67. तर अशा प्रकारे बघा, दिलेल्या माहितीच्या नुसार आपण हा स्तंभालेख काढलेला आहे. अशा प्रकारचे प्रश्न मुलांना तुम्हाला परीक्षेत आले तर ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप वाईज तुम्ही सोडवा, तुम्हाला हे सोपी जाईल. आणि अशा प्रकारे आपण हा जो प्रमाण आहे, शनिवार रविवार ग्राहकांनी किती वेगवेगळ्या प्रकारची ज्यूस घेतली आहे, किती ग्राहकांनी घेतलेले आहेत, ह्या सारणीत आपल्याला दिलेलं होतं, तक्ता दिलेला आहे, त्या माहितीच्या आधारे आपण हा जोड स्तंभालेख काढलेला आहे. आणि आता आपण सारांश बघूया मुलांनो, सारांश बघूया. प्रस्तुत पाठामध्ये आपण काय शिकलेलो आहोत की 2 आलेखातील जी माहिती आहे ती कशी एकाच आलेखामध्ये दाखवतात, त्यालाच आपण जोड स्तंभालेख म्हणतो. आणि जोड स्तंभालेखामुळे काय होते मुलांनो, आपल्याला 2 आलेखांचं जे कंपॅरिझन आहे, तुलनात्मक अभ्यास करायला पण आपल्याला सोपी जाते आणि कमी जागेमध्ये आपल्याला दोन्ही वस्तूंचा आपण जो आहे तो काय करू शकतो, दोन्ही समजा आपल्याला ग्राफ दिलेले आहेत किंवा आलेख दिलेले आहेत तर आपण त्याचं काय करू शकतो, कमी जागेमध्ये आपण तो आलेख काढू शकतो. एका पेपरवरच आपण तो आलेख काढू शकतो आणि त्यालाच आपण जोड स्तंभालेख म्हणतो. तर अशा प्रकारे मुलांनो, हे जोड स्तंभालेख हे प्रकरण इथे संपलेलं आहे आणि नक्कीच तुम्हाला याचा अभ्यास जो आहे तो समजला असेल. जोड स्तंभालेख आणि त्याच्यामध्ये आपण आज बघणार आहोत सराव बघणार आहोत मुलांना. मागील भागामध्ये त्याच्यावर आधारित जो अभ्यास आहे तो आपण बघितला आहे आणि अभ्यासावरच आधारित आज आपण सराव बघणार आहोत मुलांना. तर सरावातील पहिला प्रश्न बघूया मुलांनो. स्तंभालेखासाठी आलेख कागदावर काटकोन करणाऱ्या 2 रेषा काढतात.
त्या रेषांपैकी आडव्या रेषेला रिकामी जागा अक्ष आणि उभ्या रेषेला वाय अक्ष म्हणतात. तर बघा दोन पर्याय इथे दिलेले आहेत मुलांना. आपल्याला वाय अक्ष म्हणतात की एक्स अक्ष म्हणतात. तर बघा प्रश्नात काय म्हटलेलं आहे, स्तंभ रेखासाठी आलेख कागदावर काटकोन करणाऱ्या दोन रेषा काढतो. मुलांना आपण काटकोन करणाऱ्या ज्या दोन रेषा काढतो, तर त्याच्यामध्ये बघा मुलांना त्यापैकी ज्या आडव्या रेषेला ही जी आडवी रेषा आहे मुलांना त्याला काय म्हणतो आपण, एक्स अक्ष म्हणतो, आणि जी उभी रेषा आहे त्याला वाय अक्ष म्हणतो. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे मुलांना, त्यापैकी आडव्या रेषेला आपण एक्स अक्ष म्हणतो आणि उभ्या रेषेला काय म्हणतात हे इथे दिलेलं आहे, उभ्या रेषेला आपण वाय अक्ष म्हणतो. म्हणजेच आपण पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करूया आणि बघा मुलांना हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता आपण बघूया प्रश्न दुसरा. वाय अक्ष आणि एक्स अक्ष आणि वाय अक्ष यांच्या छेदनबिंदूला रिकामी जागा म्हणतात. तर बघा एक्स अक्ष आणि वाय अक्ष यांचा जो छेदनबिंदू आहे त्याला काय म्हणतात मुलांनो, त्याला आरंभ बिंदू म्हणतात की रेषा बिंदू म्हणतात. बघा मुलांनो एक्स आणि वाय, हा एक्स अक्ष झाला आणि हा वाय अक्ष झाला, त्यांचा जो छेदनबिंदू आहे याला काय म्हणतात, व्हेरी गुड, याला आपण म्हणतो आरंभ बिंदू म्हणतो. म्हणजे बघा हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. वाय अक्ष आणि एक्स अक्ष यांच्या छेदनबिंदूला आपण आरंभ बिंदू म्हणतो. आता पुढचा प्रश्न बघूया मुलांनो. एक्स अक्ष आणि वाय अक्ष हे परस्परांशी रिकामी जागा मापाचा कोन करतात. तर बघा मुलांनो एक्स अक्ष आणि वाय अक्ष हे परस्पराशी किती अंशाचा कोन करतात, आपण बघितलं आहे मुलांनो की हा झाला एक्स अक्ष, हा झाला वाय अक्ष. तर हा कितीचा कोन करताना दिसत आहे तुम्हाला, 60 अंशाचा की 90 अंशाचा. तर बघा हा काटकोन म्हणजेच 90 अंशाचा कोन इथे तयार होताना दिसतात. म्हणजे आपण इथे म्हणू शकतो मुलांनो की एक्स अक्ष आणि वाय अक्ष हे परस्परांशी, बघा हे परस्परांशी इथे 90 अंशाचा मापाचा कोन करतात. म्हणून आपण मुलांनो इथे पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करूया आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. तर आता आपण चौथा प्रश्न बघूया मुलांनो. स्तंभालेखासाठी आलेख कागदावर काटकोन करणाऱ्या रिकामी जागा रेषा काढतात. तर बघा मुलांनो स्तंभालेखासाठी आलेख कागदावर काटकोन करणाऱ्या रिकामी जागा रेषा काढतात. तर किती रेषा काढतात मुलांनो, 2 रेषा काढतात की 4 रेषा काढतात. तर बघा आलेख जो पेपर आहे, आलेख कागदावर आपण ही एक रेषा काढतो, ही एक रेषा काढतो. म्हणजे एक एक्स अक्ष आणि एक दुसरी वाय अक्ष, अशा किती रेषा दिसल्या मुलांनो, ही एक आणि ही एक, अशा 2 रेषा आपण इथे काढतो. म्हणून आपलं उत्तर येणार आहे 2 आणि हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता पाचवा प्रश्न बघूया मुलांनो. रिकामी जागावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 गुण हे प्रमाण दाखवतात. तर बघा मुलांनो आपल्याला जेव्हा प्रमाण दाखवायचे तर आपण कोणत्या अक्षावर दाखवतो, आपण एक्स वर दाखवतो की वाय वर दाखवतो. हा आपला झाला एक्स अक्ष आणि हा झाला वाय. इथे काय असते मुलांनो, आपण माहिती दाखवतो आणि इथे काय असतं, त्याचे प्रमाण दाखवतो. 1 सेंटीमीटर म्हणजे समजा 1 सेंटीमीटर म्हणजे समजा 10 गुण असतील तर आपण ते इथे दाखवतो. 10, 20, 30 हे आपण कोणत्या अक्षावर दाखवतो मुलांनो, वाय अक्षावर दाखवतो. म्हणून आपण इथे वाय वर क्लिक करूया आणि बघा हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता आपण 6वा प्रश्न बघूया मुलांनो. स्तंभ परस्परांना जोडून काढले आहेत. स्तंभ परस्परांना जोडून काढले आहेत, हे रिकामी जागा आहे. तर बघा जेव्हा आपण जे स्तंभ आहेत ते परस्परांना जोडून काढले आहेत, हे आलेख म्हणतात त्याला की जोड स्तंभ म्हणतात. अगदी बरोबर, त्याला आपण काय म्हणतो, जोड स्तंभ म्हणतो आणि हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता 7वा प्रश्न बघूया मुलांनो. जोडस्तंभ वेगवेगळे दिसण्यासाठी रिकामी जागा वापरतात. बघा जोडस्तंभ म्हणजे काय होतो, जे 2 आलेख आहेत
वेगवेगळे जसं आहेत त्यांना आपण एकत्र करतो दोन आलेखांची. जसं आता आपल्याला आपण उदाहरणात बघितलं होतं की गव्हाचं उत्पादन आपण बघायचं आहे अजयचं विजयचं, तर त्याचा आपण जोड स्तंभ केला होता. मग तिथे अजयचे गहू दाखवलं, अजयच्या गव्हाचं उत्पादन आणि विजयच्या गव्हाचं उत्पादन आपण कसं केलं होतं एक सोबत दाखवलं होतं. तर इथे म्हणण्याचा इथे काय म्हणणं आहे त्यांचं, प्रश्न काय आहे आपला की जोडस्तंभ वेगवेगळे दिसायला पाहिजे म्हणून आपण काय करतो, आपण जसं आता अजयचं दिसायला पाहिजे तर आपण जेव्हा आपण हा जो स्तंभ काढतो एक्स अक्ष आणि ही वाय अक्ष, तर हे जे जोडस्तंभ आपण याच्यासोबत काढतो तर आपण काय करतो त्यांना वेगवेगळे रंग संकेत देतोच. जसं समजा त्याला व्हाईट ठेवलं तर सोबतच्या दुसऱ्याला काय करूया आपण लाल रंग देऊया. मग समजा अशा प्रकारे आपण जे स्तंभ वेगळे दाखवायचे आहेत तर आपण काय करतो रंग संकेताचा वापर करतो. म्हणजे इथे समजा आता गव्हाचं उत्पादन जसं हे आहे आणि मग आपण इथे शो करतो की जसं हे अजयचे झालं आणि हे झालं ए फॉर अजय आणि हे बी फॉर विजय. तर अजयचे गव्हाचं उत्पादन ह्या प्रकारे दाखवते आणि हे जे आहे हे विजयच्या गव्हाचं उत्पादन आहे. तर म्हणजेच जोडस्तंभ वेगवेगळे दिसण्यासाठी आपण काय केलेला आहे रंग संकेताचा वापर केलेला आहे. म्हणून आपण याच्यावर क्लिक करूया आणि हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता आपण 8वा प्रश्न बघूया. एक्स अक्षावर काढलेला स्तंभ हा योग्य उंचीचा व वाय अक्षावर रिकामी जागा असतो. तर कसा असतो वाय अक्षावर, तो समांतर असतो की काटकोन असतो, तो समांतर असतो. अगदी बरोबर उत्तर आहे मुलांना आपलं. आता आपण 9वा प्रश्न बघूया. ज्या बाबींचा स्तंभालेख काढायचा आहे त्या बाबी रिकामी जागा अक्षावर समान अंतरावर दाखवतात. तर बघा मुलांनो काय आहे आपला प्रश्न की ज्या बाबींचा स्तंभालेख काढायचा आहे त्या बाबी आपण कोणत्या अक्षावर दाखवतो मुलांनो, प्रमाण दाखवायचं असेल तर आपण ते वाय अक्षावर दाखवतो आणि त्या ज्या बाबींचा स्तंभालेख काढायचा आहे ते बाब आपण कोणत्या अक्षावर दाखवतो एक्स अक्षावर दाखवतो. आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. म्हणजे आपण काय करतो मुलांनो, जेव्हा जोड स्तंभ आपल्याला काढायचा आहे आपण इथे एक्स अक्ष आणि इथे वाय अक्ष घेतलेला आहे आणि इथे आपण काय करतो मुलांनो इथे प्रमाण दाखवतो आणि इथे ज्या बाबींचा स्तंभालेख काढायचा आहे त्या बाबींची नाव इथे लिहितो. आता आपण शेवटचा 10वा प्रश्न बघूया मुलांनो. 10वा प्रश्न आहे स्तंभालेखात सर्व स्तंभाची जी रुंदी आहे ती रुंदी कशी असते, समान असते की असमान असते? व्हेरी गुड, सगळी रुंदी कशी असते, समान असते. कारण दोन्ही आपण जेव्हा स्तंभ काढतो तर जोड स्तंभामध्ये त्या स्तंभाची जी रुंदी असते ती कशी असते, सारखी असते, समान असते. इथे आपला सराव संपलेला आहे मुलांना. आपण सरावाचे 10 प्रश्न इथे सोडवलेले आहेत. जोड स्तंभ या प्रकरणावर आधारित आपण इथे खेळ घेणार आहोत आणि खेळ खेळण्याने तुम्हाला नक्कीच मजा येईल मुलांनो आणि तुम्हाला थोडं चेंज होईल. अभ्यास आपण समजा कंटिन्यू अभ्यास केला तर आपल्याला कसं कधी कधी बोर होते, तर आता जेव्हा तुम्ही गेम खेळाल तर तुम्हाला नक्की मजा येईल मुलांनो. तर तुम्ही सांगा 5 पैकी कोणता गेम इथे घ्यायचा आहे मुलांनो? तुम्ही सांगितलेला आहे बॅट आणि बॉलचा गेम. तर बघा इथे मुलगा आहे आणि त्याच्या हातात बॅट आहे आणि इथे वेगळ्या रंगाचे बॉल्स आहेत. तर बघा आणि जे ऑप्शन्स दिलेले आहेत, पर्याय दिले आहेत त्याच्या समोर इथे रंगाचे बॉल्स आहेत. योग्य रंगाच्या बॉलवर आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे मुलगा सिक्सर मारेल आणि समजा तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तर मुलगा आउट होईल. तर बघूया मुलांना आता आपला पहिला प्रश्न. चित्रलेखात रिकामी जागा दिले असेल तर चित्रे मोजून संख्यात्मक माहिती लिहिता येते. बघा चित्रलेखात काय दिले असेल तर चित्रे मोजून संख्यात्मक माहिती लिहिता येते. समजा चित्रलेखामध्ये त्याचं प्रमाण दिलं असेल तर म्हणजे बघा 4 पर्याय इथे दिलेले आहे. प्रतल, दुसरा आहे प्रमाण, तिसरा पर्याय आहे अक्ष आणि चौथा पर्याय आहे रेषा. तर काय उत्तर राहणार आहे मुलांनो? प्रमाण. आणि बघा हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता आपण दुसरा प्रश्न बघूया. आडव्या रेषेला एक्स अक्ष आणि उभ्या रेषेला रिकामी जागा अक्ष म्हणतात. तर बघा आडव्या रेषेला एक्स अक्ष म्हणतो, तो उभ्या रेषेला काय म्हणूया
आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. चरण 3, दुसरं पर्याय आहे चरण 1, तिसरं पर्याय आहे चरण 2 आणि चौथा पर्याय आहे वाय अक्ष. तर बघा मुलांनो, आडव्या रेषेला एक्स अक्ष आणि उभ्या रेषेला रिकामी जागा म्हणतात. काय म्हणतात? कोणता पर्याय येणार आहे? आडव्या रेषेला एक्स अक्ष तर उभ्या रेषेला वाय अक्ष म्हणतात. आणि याच्या समोर पिवळा रंग आहे म्हणून आपण पिवळ्या रंगाच्या बॉलवर इथे क्लिक करूया आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता तिसरा प्रश्न बघूया मुलांनो. आलेख कागदावर पाया म्हणून काढलेल्या आडव्या रेषेला काय म्हणतात? तर बघा मुलांनो, जी आलेख कागदावर पाया म्हणून आपण जी रेषा काढतो त्या रेषेला आपण काय म्हणतो मुलांनो? त्याला चरण 2 म्हणतो की चरण 1 म्हणतो की एक्स अक्ष म्हणतो की वाय अक्ष म्हणतो? तर बघा, त्याला आपण एक्स अक्ष म्हणतो आणि हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता चौथा प्रश्न बघूया मुलांनो. वाय अक्ष ही एक्स अक्षाशी काढलेली रिकामी जागा प्रकारची रेषा आहे. तर बघा, वाय अक्ष ही एक्स अक्षाशी काढलेली कशा प्रकारची रेषा आहे? इथे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत मुलांनो. पहिला पर्याय आहे समांतर रेषा, दुसरा पर्याय आहे विशाल कोन करणारी रेषा, तिसरा पर्याय आहे लघुकोन करणारी रेषा आणि चौथा पर्याय आहे काटकोन करणारी रेषा. तर बघा मुलांनो, इथे काय उत्तर येईल? वाय अक्ष ही एक्स अक्षाशी काढलेली काटकोन करणारी रेषा आहे. बघा, याच्या समोर पिवळ्या रंगाचं बटन आहे म्हणून आपण पिवळ्या रंगाच्या बॉलवर क्लिक करूया आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता खेळाचा 5वा प्रश्न बघूया मुलांनो आपण. एक्स अक्ष व वाय अक्ष या अक्षामुळे या प्रतलाचे रिकामी जागा 4 भागांमध्ये विभागले जातात. तर बघा मुलांनो, एक्स अक्ष आणि वाय अक्ष ह्या अक्षामुळे प्रतलाचे रिकामी जागा 4 भागांमध्ये विभागले जातात. तर बघा, 4 पर्याय आहे. पहिला पर्याय आहे अक्ष, दुसरा आहे चरण, तिसरा पर्याय आहे बिंदू आणि चौथा पर्याय आहे निर्देशक. तर बघा, काय उत्तर येणार आहे मुलांनो? पर्याय क्रमांक 2 चरण. चरणामुळे एक्स आणि वाय अक्ष याच्या प्रतलाचे 4 भागामध्ये विभाग होते म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 ग्रीन वर आपण क्लिक केला आहे आणि ते सुद्धा उत्तर आपलं बरोबर होतं मुलांनो. आता 6वा प्रश्न आहे. प्रत्येक बाबीशी निगडीत संख्या रिकामी जागा अक्षावर दाखवतात. कोणत्या अक्षावर दाखवतात मुलांनो? प्रत्येक बाबीशी निगडीत जी संख्या आहे ती कोणत्या अक्षावर दाखवतात? एक्स अक्षावर की वाय अक्षावर? बघा मुलांनो, आपण जसं असं आलेख काढतो तेव्हा इथे हा एक्स अक्ष झाला, हा झाला वाय अक्ष. इथे आपण काय देतो? प्रमाण देतो मुलांनो आणि इथे काय असते? माहिती लिहितो आपण कशाबद्दलचं आहे ते. तर प्रत्येक बाबीशी जी निगडीत संख्या असेल ती संख्या आपण कोणत्या याच्यावर देतो मुलांनो? प्रमाण वाय एक्सिस वर. म्हणून बघा, आपण इथे वाय अक्षावर म्हणजे ग्रीन रंगाच्या बॉलवर क्लिक करूया आणि हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता 7वा प्रश्न बघूया. वेगवेगळ्या शहरातील तापमान 35 डिग्री सेल्सिअस, 25 डिग्री सेल्सिअस, 40 डिग्री सेल्सिअस, 45 डिग्री सेल्सिअस असे दाखवले असेल तर वाय अक्षावर रिकामी जागा प्रमाण योग्य होईल. बघा मुलांनो, वेगवेगळ्या शहरातील समजा तापमान कधी 35 दाखवलेलं आहे, 35 अंश सेल्सिअस, 25 अंश सेल्सिअस, 40 अंश सेल्सिअस, 45 अंश सेल्सिअस असे दाखवले असेल तर वाय अक्षावर आपण किती प्रमाण घेऊया? पहिला आहे 1 सेंटीमीटर बरोबर 5 अंश सेल्सिअस, दुसरा आहे 1 सेमी बरोबर 4 अंश सेल्सिअस, तिसरा आहे 1 सेंटीमीटर बरोबर 8 अंश सेल्सिअस आणि चौथा पर्याय आहे 1 सेंटीमीटर बरोबर 10 अंश सेल्सिअस. तर काय उत्तर येईल मुलांनो? याचं उत्तर येणार आहे 1 सेंटीमीटर बरोबर 5 अंश सेल्सिअस. याच्या समोर लाल रंगाचं बटन आहे म्हणून आपण लाल बॉलवर क्लिक करूया आणि आपलं हे उत्तर बरोबर होतं. तर चला मुलांनो, आता आपण 8वा प्रश्न बघूया. आरंभ बिंदूचे निर्देशन रिकामी जागा असतात. तर सांगा मुलांनो, आरंभ बिंदूची आपण आलेखामध्ये कसं निर्देशन करतो? 0 0 की 1 1 की ऋण 1 कॉमा 0 की ऋण 0 ऋण 1? बघा मुलांनो, आपण जे निर्देशन कसं करतो याचं, हा झाला एक्स अक्ष, हा झाला वाय अक्ष आणि याच्यामध्ये आरंभ बिंदू आहे हा
तर याचे निर्देशन करताना आपण काय करतो मुलांनो? 0 0. व्हेरी गुड. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 लाल रंगाच्या बॉलवर आपण क्लिक करूया, कारण 4 पैकी कोणत्या पर्यायामध्ये 0 0 आहे? पहिल्या पर्यायामध्ये 0 0 लिहिलेलं आहे, म्हणून आपण लाल बॉलवर क्लिक करूया आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता आपण 9वा प्रश्न बघूया मुलांनो. 9वा प्रश्न काय आहे? अक्षाच्या छेदनबिंदूला रिकामी जागा म्हणतात. बघा, अक्षाचा जो छेदनबिंदू बघितला आहे त्याला आपण काय म्हणतो? आरंभ बिंदू म्हणतो, चरण म्हणतो, अक्ष म्हणतो की निर्देशक म्हणतो? बघा, आताच मी जसं सांगितलं तुम्हाला, हा एक्स अक्ष झाला, हा वाय अक्ष झाला, आणि इथे जो बिंदू आहे याला काय म्हणतो? छेदनबिंदू आहे. तर छेदनबिंदूला काय म्हणतो मुलांनो? त्याला, व्हेरी गुड, त्याला आपण म्हणतो आरंभ बिंदू. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 अक्षाच्या छेदनबिंदूला आपण आरंभ बिंदू म्हणतो. बघूया मुलांनो आपलं उत्तर. आपलं हे सुद्धा उत्तर अगदी बरोबर आहे. आता आपला खेळाचा शेवटचा प्रश्न राहिलेला आहे मुलांनो. प्रतलाला कार्तेशियन प्रतल व रेषांना रिकामी जागा म्हणतात. तर बघा मुलांनो, प्रतलाला कार्तेशियन प्रतल म्हणतो आपण, आणि रेषेला काय म्हणतो? चरण म्हणतो की कार्तेशियन रेषा म्हणतो, अक्ष म्हणतो की प्रतल म्हणतो? व्हेरी गुड. प्रतलाला कार्तेशियन प्रतल आणि रेषांना आपण अक्ष म्हणतो. म्हणजे अक्षाच्या समोर निळ्या रंगाचं बटन आहे, म्हणून आपण निळ्या रंगाच्या बॉलवर क्लिक करूया आणि हे सुद्धा उत्तर आपलं बरोबर आहे. इथे आपला खेळ संपलेला आहे मुलांनो. याच्यावर आधारित आपण एक छोटीशी परीक्षा घेणार आहोत. तर बघा मुलांनो, पहिला प्रश्न आहे आपला परीक्षेचा. प्रत्येक बाबीशी निगडीत संख्या रिकामी जागा अक्षावर दाखवतात. तर बघा, कोणत्या अक्षावर दाखवतात मुलांनो? आपण जेव्हा आलेख बघितलं तर त्याच्यावर जे प्रमाण असलं ते वाय अक्षावर दाखवतात. तर इथे प्रत्येक बाबीशी निगडीत जी संख्या आहे ती कोणत्या अक्षावर दाखवतात? पर्याय 4 दिलेले आहे मुलांनो. पहिला पर्याय एक्स अक्ष, दुसरा पर्याय आहे वाय अक्ष, तिसरा पर्याय आहे झेड अक्ष, आणि चौथा पर्याय आहे कोणत्याही अक्षावर. तर बघा मुलांनो, याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 वाय अक्ष तुम्ही सांगितलेला आहे. आता आपण समोर वळूया. दुसरा प्रश्न आहे मुलांनो. प्रतलाला कार्तेशियन प्रतल व रेषांना रिकामी जागा म्हणतात. तर बघा मुलांनो, प्रतलाला आपण काय म्हणतो? प्रतलाला आपण कार्तेशियन प्रतल म्हणतो. तर रेषांना काय म्हणतो? चरण म्हणतो, कार्तेशियन रेषा म्हणतो की अक्ष म्हणतो की प्रतल म्हणतो? काय उत्तर येणार आहे मुलांनो? व्हेरी गुड. तुम्ही सांगितलेला आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच प्रतलाला कार्तेशियन प्रतल आणि रेषांना आपण अक्ष म्हणतो. आता आपण समोर वळूया आणि तिसरा प्रश्न बघा मुलांनो. एक्स अक्ष व वाय अक्ष या अक्षामुळे या प्रतलाचे रिकामी जागा 4 भागांमध्ये विभागले जातात. तर बघा, कशामुळे विभागले जातात? अक्षामुळे, चरणमुळे, बिंदूमुळे की निर्देशकमुळे? शाबाश मुलांनो, तुम्ही सांगितलंय चरण. बघा, एक्स अक्ष आणि वाय अक्ष या अक्षामुळे त्या प्रतलाचे रिकामी जागेच्या जागी काय? चरण 4 भागांमध्ये विभागले जातात. आता आपण पुढे वळूया. चौथा प्रश्न बघा मुलांनो. वेगवेगळ्या शहरातील तापमान 35 अंश सेल्सिअस, 25 अंश सेल्सिअस, 40 अंश सेल्सिअस आणि 45 अंश सेल्सिअस असे दाखवले असेल तर वाय अक्षावर रिकामी जागा प्रमाण योग्य होईल. तर बघा मुलांनो, कोणतं प्रमाण घेता येईल? बघा, इथे पर्याय आपल्याला दिलेले आहेत. फक्त पर्यायामध्ये असं पाहिजे होतं मुलांनो, हे 1 सेमी बरोबर 5 अंश सेल्सिअस की 1 सेमी. 4 पर्याय दिलेले आहेत मुलांनो. फक्त इथे बरोबरचं चिन्ह इकडे पाहिजे होतं, म्हणून मी इथे लिहून दाखवत आहे. दुसरा पर्याय 1 सेमी बरोबर 4 अंश सेल्सिअस. तिसरं पर्याय आहे 1 सेमी बरोबर 8 अंश सेल्सिअस, आणि चौथं पर्याय आहे 1 सेमी बरोबर 10 अंश सेल्सिअस. बघा, इथे मुलांना आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. तर आपण वेगवेगळ्या शहरातील तापमान आपल्याला इथे दिलेलं आहे. तर वाय अक्षावर कोणतं प्रमाण आपण घेऊया? व्हेरी गुड. तुम्ही सांगितलेलं आहे पर्याय क्रमांक 1, म्हणून आपण 1 वर क्लिक करूया आणि पुढे वळूया मुलांनो. 5वा प्रश्न बघा मुलांनो. आरंभ बिंदूचे निर्देशक असतात. तर बघा मुलांनो, आपण जे आरंभ बिंदू आपण बघा एक्स
एक्स अक्ष आणि इथे वाय अक्ष असतो. इथे बघा मुलांनो, जो आरंभ बिंदू असतो त्याचे निर्देशन आपण कसं करतो मुलांनो, बघा 4 आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. 0 0 1 1 ऋण 1 0 की 1 ऋण 0 ऋण 1. तर बघा मुलांनो, याचं आपलं उत्तर काय येणार आहे? पर्याय तुम्ही सांगितलेला आहे पर्याय क्रमांक 1. आपण 0 0 असं निर्देशन करतो. आता आपण 6वा प्रश्न बघूया मुलांनो. वाय अक्ष ही एक्स अक्षाची काढलेली रिकामी जागा प्रकारची रेषा आहे. कोणत्या प्रकारची रेषा आहे मुलांनो? समांतर रेषा आहे की विशाल कोण करणारी रेषा आहे की लघुकोण करणारी रेषा आहे की काटकोण करणारी रेषा आहे? व्हेरी गुड. तर बघा, वाय अक्ष ही एक्स अक्षाशी काढलेली काटकोण करणारी रेषा आहे. म्हणून आपण पर्याय क्रमांक 4 वर क्लिक करूया आणि पुढे वळूया. आता 7वा प्रश्न बघूया मुलांनो. अक्षाच्या छेदनबिंदूला रिकामी जागा म्हणतात. तर बघा, आपण जेव्हा एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढतो त्याचा जो छेदनबिंदू आहे, आरंभ बिंदू आहे, त्याला आपण काय म्हणतो? छेदनबिंदूलाच आरंभ बिंदू म्हणतो, चरण म्हणतो, अक्ष म्हणतो की निर्देशक म्हणतो? व्हेरी गुड. त्याला आपण काय म्हणतो? आरंभ बिंदू म्हणतो. आता आपण पुढे वळूया. चित्रलेखात रिकामी जागा. आता 8वा प्रश्न बघा. चित्रलेखात आपण बघा, 7वा प्रश्न आपला झालेला आहे मुलांनो. 8वा प्रश्न बघा. चित्रलेखात रिकामी जागा दिले असेल तर चित्रे मोजून संख्यात्मक माहिती लिहिता येते. बघा, काय दिलं असेल तेव्हा आपल्याला चित्र मोजून संख्यात्मक माहिती लिहिता येते? प्रतल, प्रमाण, अक्ष की रेषा? शाबाश मुलांनो. प्रमाण समजा आपल्याला दिले असले तर आपण चित्र मोजून संख्यात्मक माहिती आपण लिहू शकतो. आता आपण समोर वळूया. 9वा प्रश्न आहे मुलांनो. आडव्या रेषेला एक्स अक्ष म्हणतात तर उभ्या रेषेला काय म्हणतात मुलांनो? अतिशय सोपी प्रश्न आहे. आपण जेव्हा आलेख काढतो तर ही आडवी रेषेला एक्स अक्ष म्हणतो, तर उभ्या रेषेला काय म्हणूया? वाय अक्ष. बघा, 4 पैकी कोणता पर्याय दिसत आहे इथे? चौथा पर्याय आपलं बरोबर आहे. आता आपण पुढे वळूया आणि शेवटचा प्रश्न बघूया परीक्षेचा. आलेख कागदावर पाया म्हणून काढलेल्या आडव्या रेषेला काय म्हणतात? तर बघा, पाया म्हणून आपण जे आडव्या रेषेवर काढतो त्याला काय म्हणतात? चरण 2, चरण 1, एक्स अक्ष की वाय अक्ष म्हणतात? आडव्या रेषेला आपण पर्याय क्रमांक 3 एक्स अक्ष म्हणतात. बघा, इथे आपले 10ही प्रश्न झालेले आहेत आणि आपली जी परीक्षा आहे मुलांनो ती इथे देऊन झालेली आहे. आपण बघूया आपल्याला किती गुण मिळाले आहेत. तर बघा मुलांनो, वेळ जो आहे आपल्याला 11 मिनिटं 36 सेकंद लागलेले आहेत. त्याच्यात एकूण प्रश्न 10 होती मुलांनो आणि आपण 10ही प्रश्न सोडवलेली आहेत आणि बरोबर जी उत्तरे आहेत ती किती आहेत मुलांनो? 10ही उत्तरे आपली अगदी बरोबर आहेत मुलांनो. आपले एकही उत्तर चुकलेले नाही आहे. म्हणजेच बघा मुलांनो, तुम्ही परीक्षा ही खूप उत्तमरित्या दिलेली आहे. व्हेरी गुड मुलांनो. असाच अभ्यास करत राहा मुलांनो. अभ्यास छान केला तर आपला सराव आणि खेळ सुद्धा चांगला जाईल आणि समजा खेळ, सराव, प्रॅक्टिस जास्त केली तर परीक्षा आपल्याला सोपी जाईल मुलांनो. आणि खूप इझी हे प्रकरण होतं मुलांनो. तुम्ही जोड स्तंभालेखाचा घरी आलेख कागदावर अभ्यास करा मुलांनो, म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये समोर प्रॉब्लेम होणार नाही. आणि इथे आपलं हे जे प्रकरण आहे मुलांनो हे संपलेलं आहे. थँक्यू.